तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या जलंब नगरीत आयोजित करण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन भंते राजज्योती व भिक्खू संघ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, सामाजिक समतेचा संदेश आणि संविधान मूल्यांचे जतन करणारी गरज यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक धम्मानंद सिरसाट, अश्विनीताई राजगुरू मुंबई आणि लोकप्रिय गायक महेंद्र सावंग यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली। सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक, महिला व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, जलंब। डॉक्टर सुनील सुखदेवराव गावते, राहणार जलम, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी। मी जलम येथे बाबासाहेब आंबेडकर 28 मे 1929 आले होते। त्यानिमित्त जलमला 30 मे रोजी पदस्पर्श सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाचे उद्घाटन भंते पूजनीय राजज्योती तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे हे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख पाहुणे म्हणून अशोकभाऊ सोनवणे, राजाभाऊ भोसले, विठ्ठलराव पाटील सभापती, निळू पाटील उपसभापती, सुखदेवराव सोनवणे उपसभापती इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाला अश्विनी राजगुरू गायिका मुंबई, धम्मानंद सिरसाट गायक अकोला व महेंद्र सावंग आणि पार्टी खामगाव यांचा सर्वजनात्मक भीमगीताचा कार्यक्रम झाला व हजारो लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। आता नेहमी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन पुढील वर्षापासून 30 मे रोजी जलम येथे होईल। तरी आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। जय भीम।